नमस्कार. सरकारनामा विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेले काही दिवस देशातलं आणि राज्यातलं राजकारण ज्या विधेयकामुळे ढवळून निघालेलं आहे ते आहे शेती विषयक विधेयक. या विधेयकामुळे भाजप म्हणते की शेतकऱ्यांमध्ये क्रांती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांची मुक्ती झालेली आहे. आणि दुसरीकडे या विरोधासाठी या विधेयकाच्या विरोधक असं म्हणतायत की हे जे विधेयक आहे किंवा हे जे आता कायदे तयार होणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना नवी बेडी पडणार आहे. या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माजी कृषी राज्यमंत्री, शेतकऱ्यांची धडाडती अशी तोफ आहे सदाभाऊ खोत आज आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत. सदाभाऊ, आपलं या कार्यक्रमामध्ये पूर्वचं स्वागत. सदाभाऊ, माझा पहिला प्रश्न असा राहील की खरोखरीच भाजप असं म्हणते की शेतकऱ्यांची मुक्ती करणारे हे विधेयक आहे, तरीही आज देशभरातले शेतकरी रस्त्यावरती या विधेयकाच्या विरोधात उतरलेले आहेत. भाजपच्या कहणी आणि कथनीमध्ये काही फरक आहे, त्याच्यामुळे हे शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत का? कृषी सुधारणा विधेयक 2020 केंद्र सरकारनं पहिल्यांदा अध्यादेश काढला आणि त्याचं आत्ताच्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये रूपांतर झाले. मुळामध्ये कोरोनाचं हे महासंकट या देशावरती आल्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना देणारा एकमेव व्यवसाय जगासमोर आणि देशासमोर जो उभा राहिला तो शेती व्यवसाय आणि शेतीपूरक व्यवसाय. आणि सरकारसमोर पर्याय नव्हता, कारण या सगळ्या महामारीच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर सगळे उद्योग ठप्प झालेले होते आणि हा शेती उद्योगच उभा होता. आणि त्या माध्यमातूनच काही परकीय चलन मिळत होतं देशाला. आणि त्याचबरोबर गरज लोकांच्या समोर ही फक्त आणि फक्त 2 वेळचं जेवण कसं आपल्याला मिळेल आणि अन्नधान्य हीच एक महत्वाची गरज तयार झालेली होती. आणि मग लक्षात आलं की बाबा शेतकरी जर सक्षमपणाला आपण उभा केला तर संकटाच्या काळामध्ये आणि अडचणीतून निश्चितपणानं आपण बाहेर निघू शकतो. आणि असा हा देशाला तारणारा आणि लोकांना तारणारा असा जीवनदायी जर व्यवसाय कोणता असेल तर तो शेती व्यवसाय आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने जो कायदा 1946 साली झालेला होता, अत्यावश्यक वस्तू कायदा, आणि 1946 साली तो अध्यादेश काढलेला होता इंग्रज सरकारनं त्या कालखंडामध्ये. आणि त्या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यामध्ये 1955 सालाच्या आसपास झालं. आता त्यापासून त्याच्यामध्ये जे बदल करायला पाहिजे होते ते बदल न करता शेती व्यवसायाला बंधनं कशी जास्तीत जास्त घालता येतील या दृष्टीनं सातत्यानं विचार केला गेला. आणि त्याचा परिणाम या देशामध्ये 4-4.5 लाख आत्महत्या झाल्या. आणि म्हणून केंद्रानं त्या कायद्यामध्ये दुरुस्ती आणायचा निर्णय घेतला. हा स्वागतार्ह असा हा निर्णय आहे. परंतु या निर्णयामध्ये अफवा आणि भ्रम मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि लोकांच्या मनामध्ये निर्माण केला गेलेला आहे. आणि तो भविष्य काळामध्ये दूर करायचा असेल तर या कायद्याची काटेकोरपणानं अंमलबजावणी करावी लागेल आणि लोकांना त्याच्यातले फायदे आणि तोटे हे समोर आणावे लागतील. आणि ते काम अंमलबजावणीचं काम हे सगळ्यात कसोटीचं आणि मोठं काम आहे. आणि ते केंद्राला आणि राज्य सरकारांना सुद्धा बरोबर होते. पण याच्यामध्ये जो शेतकऱ्यांसाठी जो MSPचा मुद्दा जो वादाचा ठरतो आहे त्या मुद्द्याबाबत पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आक्रमक झालेले आहेत. आणि महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटू शकतो की आमची MSP, आपण तूर MSPवर खरेदी करतो, कापसाला आपण MSP देतो, त्याच्यावर काही परिणाम होणार आहे का? मुळामध्ये मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. हमी भाव हा उत्पादन खर्चाच्या नेहमी कमीच भाव असतो. हमी भाव हा उत्पादन खर्च भरून निघेल इतपत कधीही असत नाहीये. कारण हमी भावाचं जे सूत्र आहे ते वेगवेगळ्या राज्यांचं वेगवेगळं आहे. त्या राज्यामधलं पाण्याची परिस्थिती, त्या राज्यामध्ये जमिनीची सुपीकता, तिथं विजेचं असणारं जाळं, या सगळ्यावर तो हमी भावाचं सूत्र अवलंबून असतं. आणि त्यामुळं मला वाटतं की आता जो सध्याचा जो तुम्ही जे बोलला
तो एक गोंधळ निर्माण झालेला आहे. परंतु हमी भाव हे धोरण एक वेगळं आहे आणि हे पूर्वी तयार केलेलं धोरण आहे. त्या ढाच्याला कुठेही हात लावलेला नाही. सर्वोच्च सभागृहामध्ये किंवा बाहेरही या देशाच्या पंतप्रधानांनी निवसून सांगितलं की ज्या दिवशी आधारभूत किमतीनं जो शेतमाल आम्ही जाहीर केलेला आहे त्याच्या किमती ज्यावेळी खाली जातील त्यावेळी निश्चितपणानं सरकार आधारभूत किमतीनं पूर्वीसारखा शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करेल आणि तो खरेदी आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून करू. ही या कायद्यामध्ये आहे. कारण आज जरी हा कायदा आला तर हमी भावानं खरेदी करण्याचा अधिकार हा कॉर्पोरेट कंपन्यांना दिलेला नाही, खाजगी उद्योजकांना दिलेला नाही किंवा शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनाही दिला नाही. याच्यामध्ये एकच असं वाटतं की लोकांचं विश्वास या सरकारवर किंवा मोदींच्या वक्तव्यावर का नसावा. एक तर तुम्ही शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करणार ते झालं आणि ज्या क्षणी तुम्ही अत्यावश्यक सेवा कायद्याचा अध्यादेश काढला त्याच वेळेस तुम्ही कांद्याला निर्यात बंदी करता. त्यामुळे लोकांना असं वाटतं की तुम्ही काहीतरी वेगळं सांगता आणि प्रत्यक्षात काहीतरी वेगळं घडतं असं वाटतं. त्यामुळे लोकांना असं एमएसपी जर तुम्ही जरी आता सांगत असाल की आम्ही सभागृहात बोललोय, सभागृहाबाहेर बोललोय, तरीही त्याच्यावर लोकांचा विश्वास अजून बसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. एक गोष्ट आपल्या लक्षात आपण घ्यायला पाहिजे की देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आम्ही 40 कोटीच्या आसपास होतो. आता 70 वर्षाचा कालखंड आमचा झाला, 125 कोटीपेक्षा आमची लोकसंख्या वर गेली. 40-45 कोटी लोकसंख्या ज्यावेळी आपल्या देशाची होती त्यावेळी आम्ही शातू मिलो आणि मका खात होतो. परदेशामधून आम्ही धान्य आयात करतो. आज आम्ही 125 कोटीच्या वर गेलो. तर आता सगळ्यांना पोटभर खायला घालून आज आपल्याजवळ एक्सेस धान्य शिल्लक राहत आहे आणि आपण ते बाहेर निर्यात करत आहोत. म्हणजे ही खऱ्या अर्थानं विज्ञानानं तंत्रज्ञानानं केलेली ही किमया आहे. जर एका बाजूला शेतीमध्ये जसं तुम्ही आता बोलला सरकारची घोषणा आहे की उत्पन्न आम्ही शेतकऱ्याचं किंवा उत्पादन आम्ही शेतकऱ्याचं दुप्पट करू. आता उत्पादन जर दुप्पट होणार असेल आजच्या उत्पादनामध्ये आपलं भागून आपण निर्यात करतो आणि हेच उत्पादन आपण जर दुप्पट करणार असू तर त्यावेळी आपल्या हातामध्ये जागतिक बाजारपेठा सुद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे. आणि मग जागतिक बाजारपेठा जर आपल्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या असतील किंवा जगाच्या बाजारामध्ये आपल्याला उभा राहायचं असेल तर मग शेतीमध्ये नवं तंत्रज्ञान आणावं लागेल, नवं वाहन आणावं लागेल, शेतीला पायाभूत सुविधा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या लागतील. आणि हे सगळं करत असताना एकटी मंडी किंवा मार्केट कमिटी ही एवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही उभा करू शकत. जर आपण असं म्हटलं की एक गाड्या तयार करायचे का कॉर्पोरेट कंपनी आपण तयार करू आणि सगळ्या गाड्या तिथंच तयार होतील 4 चाकी असं म्हटलं तर ते शक्य नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की या विधेयकाच्या मुळे ना मार्केट कमिटीचं अस्तित्व संपणार आहे ना कुणाचं अस्तित्व वाढणार आहे. याचं कारण असं की मार्केट कमिटीचं अस्तित्व आहे त्याचं राहणार. तो मुद्दा विधेयकाचा मुद्दा लक्षात नको तरी हा अध्यादेश लागू असताना तुम्ही कांदा निर्यात बंदी करताय, तुम्हाला आंदोलन करावं लागतंय. त्याच्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरवलं तर त्यांचं काय चुकलं याचं एक गोष्ट खरी आहे की अध्यादेश काढल्यानंतर कांद्यावरती निर्यात बंदी करायला नाही पाहिजे होती. कारण त्याच्यामध्ये स्पष्टपणाने भूमिका घेतलेली होती की सरकार शेतमालामध्ये हस्तक्षेप करणार नाही. पण जीवनावश्यक वस्तूच्या कायद्याअंतर्गत सगळ्या शेतकऱ्यांचा शेतमाल येत असल्यामुळं यापूर्वी आपल्याला न्यायालयामध्ये जाता येत नव्हतं कारण तो सरकारला अधिकार होता. आता या विधेयकामध्ये सुधारणा झाल्यामुळं की न्यायालयाचं दरवाजा आमच्यासाठी आता उघडं झालेलं आहे. जर आम्हाला इकडे अन्याय झाला तर आम्ही निश्चितपणानं आता न्यायालयाचं दार फुटवू शकतो. आणि तुम्ही म्हणलं ती गोष्ट खरी आहे की भविष्य काळामध्ये या कायद्यावर लोकांचा जर विश्वास बसायचा असेल तर निश्चितपणानं जी काही या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे, जे काही जनतेला शेतकऱ्याला वचन शब्द दिलेले आहेत ते शब्द काटेकोरपणानं पाळावे लागतील. ते जर निश्चितपणानं पाळले गेले नाही तर मात्र भविष्यामध्ये हे दुधारी शस्त्र म्हणून सुद्धा सरकारच्या विरोधात उभा राहू. आता हा केंद्रानं हे 3 कायदे लागू केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आता भाजपचे विरोधी सरकार आहे. हे कायदे महाराष्ट्राचं सरकार लागू करेल असं तुम्हाला वाटतं का? संघ राज्य व्यवस्थेमध्ये काही विभाग
हे 100% केंद्राच्या अधिकारात येतात. उदाहरणार्थ आपण घ्यायचं झालं तर रेल्वे पूर्णपणे केंद्राकडे येते. शेती आपली शेती आणि शेती ही राज्याकडे आणि केंद्राकडे येत असते. परंतु मार्केटिंग विषयीचं जे धोरण आहे ते केंद्र तयार करत असतं आणि त्याची अंमलबजावणी राज्य करत असतं. हा विषय मार्केटिंगची आहे. हा विषय शेतीमध्ये काय कधी पेरावं, खताच्या मात्रा कशा द्याव्यात, पाणी द्यावं का न द्यावं, हा विषयाच्या संदर्भात नाही आहे. हा मार्केटिंग विषयाशी हे संदर्भात आहे. 2002 साली मार्केट कमिटी ऍक्ट मध्ये सुधारणा, मॉडेल ऍक्ट आपण केली. मॉडेल ऍक्ट केंद्राने केला होता. काही राज्यांना लागू केला, काही राज्यांना तो लागू केला नाही. तो ऍक्ट होता. प्रत्येक राज्याचं पणन विभाग स्वतंत्र आहे. तो ऍक्ट स्वीकारायचा का नाही स्वीकारायचा हा त्याचा भाग होता. पण आता हा व्यापारी दृष्टिकोनातून सुधारणा केलेला हा कायदा आहे आणि व्यापाराचं धोरण हे केंद्राकडे असतं आणि केंद्र ठरवत असतं. पण समजा महाराष्ट्र लागू केला नाही तर लागूच करावा लागेल, कारण व्यापारी धोरण हे केंद्र ठरवतं. अनेकांचं म्हणणं असं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात बऱ्यापैकी मार्केटिंग कमिटी आहे, त्यामुळे ते लागू करतील की नाही, त्यांच्या अस्तित्वात ते घालतील की नाही असा प्रश्न होऊ शकतो. त्यामुळे तो अनेकांनी धोका व्यक्त केलेला आहे. तर त्याविरोधात तुम्हाला आंदोलन करावं लागेल. परत एक आहे की जरी केंद्रानं राज्यांनी भूमिका घेतली आणि लागू करणार नाही, तर एकदा तो संसदमध्ये कायदा झाल्यानंतर तो देशासाठी तो लागू असतो आणि त्यामध्ये व्यापार करायला मार्केट कमिटीच्या आवाराच्या बाहेर आपल्याला या ठिकाणी अधिकार शेतकऱ्याला दिलेले आहे, वेगवेगळ्या लोकांना दिलेले आहे. त्यामुळे मला जर तो कायद्याने अधिकार मिळाला असेल आणि ते विधेयक पारित झालं असेल तर त्याच्या विरोधामध्ये राज्य सरकारला कोणती कारवाई करता येणार नाही. जर केली राज्य सरकार काही विरोधामध्ये केलं तर निश्चित आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि दुसऱ्या बाजूला आम्ही न्यायालयीन लढाई. ओके. आणि काय याच्यामध्ये असं पाहिलं जातं की भाजपकडे जे कृषी खातं आहे ते नीट सांभाळलं जात नाही. आता केंद्रातले कृषी मंत्री किंवा जे शरद पवारांचा जो दबदबा होता त्या पद्धतीचा दबदबा असताना शेती क्षेत्रात भाजपकडे नाही. त्याची उणीव काय भाजपला काही जाणवत आहे का राज्यात किंवा देशामध्ये, की असं नसल्यामुळे मग ह्या विधेयकाबाबत जे गैरसमज आहे ते दूर केले जात नाहीत, अशी काही उणीव तुम्हाला काय जाणवते आहे? मला वाटतं की स्वामीनाथन आयोग स्थापन झाला तो आदरणीय शरद पवार साहेबांच्याच कालखंडामध्ये स्थापन झाला आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या शिफारशी होत्या. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये कृषी टास्क फोर्स निर्माण केलं गेलं. त्याचा अध्यक्ष शरद जोशीला केलेलं होतं. त्यांनी तो अहवाल याच पद्धतीनं दिलेला होता की जर शेतकऱ्याला जागतिक बाजारपेठेमध्ये उतरायचं असेल तर त्याला आपल्याला त्याच्यावरची बंधनं आपल्याला हटवावी लागतील. त्याच्या पायामध्ये बेड्या घालायच्या आणि त्याला पळ बनायचा, तो पळू शकणार. ही मागणी त्यावेळी केलेली होती आणि मला वाटतं की आपल्या मागच्या सरकारच्या काळामध्ये भाजीपाला नियमनमुक्त, आडत नियमनमुक्तीचा आपण निर्णय घेतलेला होता. आता त्याच्या पुढचा म्हणता हा निर्णय कोणताही कडधान्य नियमनमुक्तीचा आहे. परंतु तो भाजीपाला नियमनमुक्तीचा जरी आपण निर्णय घेतला असेल तर तो कसा होता की आठवड्यातनं एकदा एका जागेवरती तो बाजार भरेल, नगरपालिका जागा आरक्षित करून देईल, पण त्याच्या व्यतिरिक्त स्वतंत्रपणानं आपल्याला विक्री करायला तिथं मुभा नव्हती. परंतु या कायद्यामुळं एक स्वतंत्रपणाने विक्री व्यवस्था शहरामध्ये जी सुशिक्षित तरुण वर्ग आहे, महिला बचत गट आहे, ज्यांच्याकडे जागा आहे किंवा नवीन मोठे टावर्स उभा राहत आहेत तिथं आता स्मॉल साठी जागा लागतील. भाजपचा थिंक टँक आहे शेतीविषयी विचार करणार. मी एक असं आहे की मी तुम्हाला सांगेन की सरकार येतं आणि जातं, परंतु धोरणामध्ये काय बदल, कसा बदल करावा, लोकांना काय अपेक्षित आहे यावर प्रत्येक पक्षाकडे एक जसं थिंक टँक म्हणा त्याला, नाहीतर आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये एक समूह असतो की तो त्या ह्याच्यामध्ये काम करत असतो. आता तोमरनी विधेयक मांडत असताना अगदी काही उदाहरणं सुद्धा शरद जोशींचे वाक्याचे जशी तशी दिली. मला वाटतं की पवार साहेबांचा याला विरोध नाही आहे. म्हणजे विरोध असतात कारण लोकप्रतिनिधी, आता मी लोकप्रतिनिधी असल्यामुळे मला वाटतं की एखाद्या विधेयकाला विरोध करायचा असेल तर लोकप्रतिनिधी
पद्धतीला लोकशाहीमध्ये घटनेनं मताचा अधिकार दिलाय, होकारार्थी किंवा नकारार्थी. आता हे ज्या अर्थी शांत राहिले त्या अर्थी मूकसंमती ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी मूकसंमती दिलेलीच आहे. शरद जोशी असं तर त्यांनी या विधेयकात कसं काय प्रतिसाद कसा दिला असेल? शरद जोशींनी या विधेयकाचं तर स्वागत निश्चितपणानं केलं असतं, कारण ही त्यांची मूळ मागणी होती. परंतु शरद जोशी असते तर या विधेयकामध्ये अजून एक मोठी सुधारणा झाली असती, आणि ती कोणती झाली असती तर सरकार कधीही निर्यात बंदी करणार नाही, ही एक मोठी सुधारणा शरद जोशींनी एक प्रेशर टॅक्टिक्स वापरून करून घेतली असती. दुसऱ्या बाजूला एक सरकारनं मध्ये पळवाट काढलेली आहे. ती कोणती आहे की कडधान्याचे भाव बाजारातले वर्षाच्या सरासरी 50% वाढले की आम्ही हस्तक्षेप करू. कडधान्याचं 5 वर्षाच्या सरासरीमध्ये 100% भाव वाढले की आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू. ही जी काही 2 मुद्दा आहेत, हे मुद्दा शरद जोशींनी बाजूला करायला लावला असतं. आणि मग युद्धजन्य परिस्थिती, ठीक आहे, युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनीच देशाने जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. आपत्कालीन परिस्थिती हे मलाही मुद्दा अजून समजलेला नाही. आपत्कालीन जर परिस्थिती आणि दुष्काळ बघितला, कुठल्या नाही कुठल्या राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती येत असतील, आणि आपत्कालीन परिस्थिती मग एका व्यक्तीवर येत ती आली तर सगळ्यावरती, शेतीवरती सुद्धा येत असतील. तर मला वाटतं युद्धजन्य परिस्थिती सोडून बाकीची कोणती परिस्थिती आली तरी शेतीमध्ये हस्तक्षेप होता कामा नये. दुसरी गोष्ट, 50% 50% 100% बाजारभाव वाढल्यानंतर हस्तक्षेप हे सुद्धा बाजूला काढून टाकलं पाहिजे. आणि निर्यात बंदी हा शब्द आता डोक्यातनं कालबाह्य झालाय, तो संपुष्टात आणला पाहिजे. मला वाटतं की का निर्यात बंदी करावी, की मग एक कारण दिलं जातं की इथं महागाई वाढली, लोकांना अन्नधान्याचा तुटवडा भासेल. त्यावेळी सरकारची खरेदी नाफेड आहे, वखार महामंडळ आहे, वेगवेगळे फूड्स कॉर्पोरेशन तुमचं आहे. आणि सरकार हे काही आमच्या छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास जर आपण वाचला तर लक्षात येईल. धान्याच्या कोठार किल्ल्यावर ते भरून ठेवायचे. जर किल्ल्याला वेढा पडला तर 2-2 वर्ष आम्ही आमचा किल्ला लढवू शकू. तसं या देशामध्ये जर काही परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याकडे सुद्धा आपण 2-2 वर्षाचं धान्याची साठवणूक करत असतो. शरद पवारांच्या तुम्ही ज्या मूकसंमतीचा जो उल्लेख करता, मग हे त्यांचं मोठं पाऊल म्हणावं लागेल, कारण त्यांचा सगळा जो बेस आहे एक तर तो बाजार समित्या, सहकार, मार्केटिंग, सगळ्या त्यांचे कार्यकर्ते आहेत. मग ही राष्ट्रवादीचं एक फार मोठं पाऊल असं म्हणता येईल, त्यांची मूकसंमती असेल का काळानं त्यांना तसं ते करायला हवं? नाही, एक आहे की या शेती व्यवसायामध्ये आता शिकलेली तरुण पिढी मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे. आता मोबाईलवरती, गुगलवरती आपण गेलो ते लगेच आपल्याला समजते जागतिक बाजारपेठेमध्ये काय चढ उतार चाललेले आहे. आज मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या मुलांनी ॲप तयार केलेले आहेत, त्याच्यावर मार्केटिंगची चेन आज एका बाजूला उभा राहते. आणि अशा काळामध्ये जर शेतकऱ्याला स्वातंत्र्य नको असं जर आपण म्हणायला गेलो तर निश्चितपणानं तरुण पिढीच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराज होईल. तर मला वाटतं पवार साहेबांच्या बाबतीमध्ये खरंच एक मोठा राजकारणातला तत्वज्ञानी म्हणून त्या माणसाला बघावं लागेल. त्यांना वारं कसं वाहत असतंय हे निश्चितपणानं ते लगेच ओळखतात आणि त्या दिशेनं ते मार्गक्रमण निश्चितपणानं करत असतात. तुम्ही आणि राजू शेट्टी, तुम्ही दोघे शरद जोशींचे शिष्य, तुम्ही त्यांच्या याच्यामध्ये तयार झाला. पण राजू शेट्टीने नेमकं या सगळ्या म्हणजे जे मुक्त बाजारपेठ आपण म्हणतो या ती साधली गेली असा तुमचा दावा आहे, आणि त्याच्या विरोधात दावा नेमका राजू शेट्टी करतायत. तर त्यांच्या विरोधाकडे कसं पाहता? त्यांची शिकवणी कुठे कमी पडली? मला वाटतं खरंच त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे, कारण मी असं त्यांचं चळवळीतलं योगदान निश्चितपणाने मी नाकारणार. वेगवेगळ्या चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते बिचारे वेगवेगळ्या पक्षात गेले असतील, पण त्यांचं योगदान आम्ही नाकारू शकत नाही. शरद जोशींनी आमच्यासमोर काय मांडणी केली आणि मग नेमका आम्ही कोणत्या दिशेला निघालो, मग आम्ही चुकतोय का काय, मग का चुकत आहे याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. परंतु 200-250 संघटना देशपातळीवर बारीक बारीक आहेत, त्याच्यामध्ये ते त्यांचा समावेश आहे, त्याचं नेतृत्व ते नेता म्हणून करत आहेत. आणि मग एखादा विषय त्या संघटनेच्या मध्ये जर काही मतभिन्नता असेल तर ती खऱ्या अर्थानं त्यांनी शिबिरं घेऊन त्या माध्यमातून त्याच्यावर चर्चा करून त्याच्यातून सार काढून खरं बघितलं तर या विधेयकाच्या दृष्टीनं अभ्यास करून तिने निर्णय घेणं गरजेचं होतं असं मला वाटतं.
एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येईल की सरकार शेतीमध्ये गुंतवणूक किती करू शकतं. सरकार, शरद जोशी म्हणायचे, सरकार क्या समस्या सुचलाय, सरकार ही एक समस्या आहे. आणि म्हणून मला वाटतं की सरकार कोणताच उद्योग चालू शकत नाही. ज्या दिवशी सरकार व्यापारी बनतं त्या दिवशी जनता भिकारी बनत असते. बरोबर नाही, ह्या तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण जे शरद पवारला कळालं की तुम्ही म्हणता वारं त्यांना कळालं, मग ते राजू शेट्टीला का कळू शकलं, हा माझा प्रश्न आहे. एक आहे की त्या विषयावरती जर बोलायचं झालं तर एक असं आहे की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये राजकीय अभिनिवेश तयार झाला आणि मग मी म्हणतोय ते खरं आहे, माझ्या विचाराला यांनी मान्यता दिली नाही, निवडणुकीमध्ये माझा ठरवून पराभव झाला, ही जी काही एक मानसिकता तयार होती एखाद्या व्यक्तीची. आणि मग द्वेष भावना ज्यावेळी मनामध्ये निर्माण होती त्यावेळी समोरच्या माणसानं तुम्हाला तो जुनी म्हण आहे, जरी तुपात तुम्हाला जरी जेवायला वाटलं तरी ते जेवण तुम्हाला पडूच लागलं. एक आहे की मी असं म्हणणार नाही की हे विधेयक आलं आता असा फार मोठा लगेच बदल होणार आहे असं नाही आहे, परंतु एक सकारात्मक टाकलेलं पाऊल आहे. शेतकऱ्याला एकच जायचा मार्ग होता, तिथं अनेक मार्ग मिळाले. आणि मग वाईट काय आहे, आणि एपीएमसी ही राहणार आहे, तिची जर व्यवस्था आम्हाला चांगली वाटली तर तो चॉईस करेल, तो निवडेल. जर समजा गावामध्ये एकच भुसारमालाचं दुकान असेल आणि मग तुम्ही दुसऱ्या दुकानच घालायचं नाही तर तो दुकानदार नाही सरळ वागणार. आम्ही जुन्या काळामध्ये भाषणामध्ये म्हणायचं, गावात जर एकच पिठाची चक्की असली तर तो चक्कीवाला गोड बी बोलणार नाही, उदार बी देणार नाही, बारीक बी दळून देणार नाही. तर 2-4 चक्की असले की ते गोड बी बोलल, बारीक बी दळून देते, उधार बी देत आहे, गिराईक सटकुनी म्हणून गिरणीत झोपते. तसं जर आता आम्हाला वेगळी अनेक दालनं निर्माण झाली असतील, मग व्यापारी असतील ते आमच्या दारापर्यंत येतील, खाजगी उद्योजक येतील, कॉर्पोरेट कंपन्या येतील, विदेशी गुंतवणूक होईल. आणि आम्ही बाहेरची गुंतवणूक उद्योगधंद्यात यायला लागली की आम्ही ढोल वाजवून त्याचं स्वागत करतो, मोठे बॅनर लावतो. आम्ही 10,000 कोटीचा उद्योग आणला, 2,000 लोकांना रोजगार मिळणार. मग ह्यात का गुंतवणूक नको, की शेतीमध्ये गुंतवणूक असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण शेतीमध्ये गुंतवणूक झाली नाही आणि शेतकऱ्याची तेवढी ताकद नाही. एका बाजूला लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी कर्ज उचलायचं, दुसऱ्या बाजूला शेती सुधारण्यासाठी कर्ज उचलायचं आणि बाजारातली पुन्हा जोखीम घ्यायची. आणि यामध्ये तो स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणतो आपण तो शेतकरी उभा करायला कमी पडतो. बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला, म्हणजे तुम्ही आता मंत्री म्हणून होता आणि त्या काळामध्ये तुम्हाला सरकारची धोरणं सगळी तुम्हाला सांगावं लागायची, तेव्हा तुमची जरा बीजेपी ही शेतकरी विरोधी पार्टी समजली जात होती. या विधेयकानंतर बीजेपीचं चित्र काही बदलेल शेतकऱ्यांमधलं? दुनियाची जी पार्टी ओळखली जायची, शहरीवासींची पार्टी ओळखली जायची, ती आता काही चित्र बदलेल? तुम्हाला एक मी सांगेल की शरद जोशीने एक वाक्य वापरलं आणि मला ते नेहमी राहून आठवतं, मी बऱ्याच वेळा बोलतो. शेतकऱ्याचं जर भलं होण्याचं असेल तर ज्याला शेतीतलं काय कळत नाही, शेती समजत नाही, अशी माणसं ज्यावेळी धोरण करते म्हणून येतील त्या दिवशी शेतीचं भलं होईल. ज्यांना शेतीतलं समजतं अशी माणसं जोपर्यंत धोरण करते म्हणून आहेत तोपर्यंत शेतीला ऊर्जा अवस्था येणार. असं उलट ते नेमकं उलट बोलत आहे, त्याचं काय थोडक्यात सांगू शकाल का, असं का म्हणायचं नाही? असं शरद जोशीला का म्हणायचं होतं तर मग साधा, ज्याला शेतीतलं समजतंय मग त्याला माहित आहे की शेतकरी माझ्या मुठीमध्ये कसा राहील, मग माझ्या मुठीमध्ये राहायचा असेल, माझ्या भोवतं जर त्याला ठेवायचा असेल आणि तो एक गुलाम म्हणून मला त्याचा जर वापर करायचा असेल तर मग एकच साखर कारखाना असला पाहिजे, साखर कारखान्या अंतर्गत झोनबंदी असली पाहिजे, त्या एरियातला ऊस त्याच कारखान्याला गेला पाहिजे, मग एकच मार्केट कमिटी असली पाहिजे, मग सगळा माल तिथंच आला पाहिजे, मग तिथं तो माल घेणारी तिथलं जे काही संचालक मंडळ असेल ते मग माझंच असेल, म्हणजे मग एकच कोऑपरेटिव्ह बँक असली पाहिजे, तिलाच सरकारनं अर्थपुरवठा केला पाहिजे, त्याच्या माध्यमातूनच कर्जाचं विवरण झालं पाहिजे, गावात एकच सोसायटी असली पाहिजे. म्हणजे भाजपला शेतीचं कळत नसल्यामुळे त्यांनी हे अशी निर्णय दिले. मी काय म्हटलं तुम्हाला की ज्याला शेतीतलं कळतं त्याला लुटीचे स्तोत्र माहीत असतात. लक्षात आलं? यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. जे आहे आपल्याला लोकांच्या मध्ये जायचं असेल,
लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल, तळातला माणूस आपल्याला जर जोडायचा असेल तर त्याच्या शोषणाची जी व्यवस्था यापूर्वी जी उभा केलेली आहे त्या व्यवस्थेवर हातोडा मारणे की जेणेकरून त्या शोषणातून जो जो मनोमुक्त होईल तो तो आपल्या बाजूने उभा राहील. शेवटी मग राजकारणामध्ये वजाबाकी बेरीज ही निश्चितपणानं आली. उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही साक्षीदार आहे की झोनबंदी ही गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी साहेबांनी झोनबंदी उठवली. शरद जोशींनी उपोषण केलेलं होतं. झोनबंदीचा फायदाच झाला ना. जो साखर कारखाना चांगला भाव देतोय त्याच्याकडं शेतकरी ऊस घेऊन जायला लागले. कारखानदार अगोदर येऊन सांगायला लागले की आम्ही 3,000 रुपये देतोय, तुझा करार ऊसाचा माझ्याशी कर. त्यावेळी म्हणत होते की मनोहर जोशींना भुईमुगाच्या शेंगा जाळीला खाली लागतात कवर लागतात कळत नाही. पण त्या माणसाला एक कळलं की ऊसाची झोनबंदी उठवली की ऊस उत्पादकाला पैसे मिळू शकतात. पण ज्याला कळत होतं ते रस बी खात होते आणि चिपाडा बी खात होते. आता एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही कांदा बंदी निर्यात बंदीच्या विरोधात आंदोलन केलं. तो कंटेनर मधला कांदा आता परदेशी जायचे त्याचे मार्ग खुले झाले. पण आता या कायद्यानंतर कांदा निर्यात बंदी रद्द होईल का? निश्चितच ही मागणी आम्ही लावतो. मी एक नम्रपणानं सांगेन की आमची नाळ मातीशी आहे, आमची नाळ शेतकऱ्याशी आहे. आम्ही एखाद्या पक्षाबरोबर युतीमध्ये असो किंवा घटक पक्ष असो याचा अर्थ असा नाहीये की मग शेतकऱ्यांच्यावर अन्याय होताना हात बांधून उभा राहावं यासाठी आम्ही तिथे गेलो नाही. आम्ही गेल्या 70 वर्षाच्या व्यवस्थेमध्ये आम्हाला काही मिळालं नाही. आम्ही मुक्तपणानं हा व्यापार दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमच्या शेतीची प्रगती झाली नाही आणि म्हणून आम्ही तिथे गेलो काय. आणि मग ज्यावेळी तिथेही काही गोष्टी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये घडायला लागतील त्यावेळी निश्चितपणानं त्या व्यासपीठावर जरी आम्ही असलो तरी निश्चितपणानं आम्ही आमची भाषा बोलतो. तुम्ही आता भाजपच्या कोट्यातून किंवा भाजपच्या चिन्हावरतीच आमदार आहात. पण जेव्हा तुम्ही सरकारच्या विरुद्ध आंदोलन करता तेव्हा तुम्हाला काय कोणाचा फोन वगैरे आला नाही की काय तुम्ही हे आंदोलन आपल्या सरकारच्या विरोधात काय करता? नाही, म्हणजे माझी भूमिका प्रचंड आणि स्पष्ट आहे. कारण भाजपाला नियमनमुक्त आणि आडत नियमनमुक्तीचा निर्णय ज्यावेळी मी घेतला त्यावेळी सगळ्या मार्केट कमिट्या संपावर गेलेल्या होत्या. सरकारमध्ये नाही म्हटलं तरी सरकारमधली माणसं आणि विरोधातली तर 100% विरोध करत होते. व्यापारी मोठ्या ताकदीने विरोध करत होते. आदरणीय उद्धव साहेबांनी मी मातोश्रीवरती स्वतः मी जाऊन भेट घेतली ती त्यांना हा विषय समजावून सांगितला. ते म्हणले की सदाभाऊ हे व्यापारी पहिलं मार्केट आत होतं दादरकडच्या बाजूला, आम्ही भैरवासीला काढलं आणि ही व्यापारी पारंपरिक हे आमचे सपोर्टर आहेत आणि यांचा जर व्यवसाय कुठला तर राजकीय दृष्ट्या आम्हाला अडचणीचे ठरेल. त्यांना मी मनोमनी पटवून दिलं की यातून मार्केट मधल्या मालावर काही परिणाम होणार नाही. फक्त यातून जी काही नवीन तरुण पिढी शेतीमध्ये येत आहे तिला निश्चितपणानं थोडा मार्केटिंग व्यवस्थेमध्ये याला संधी मिळेल आम्ही सांगितलं. पण कडधान्य नियमनमुक्तीचं विधेयक ज्यावेळी आणलं त्या समितीचा अध्यक्ष मी होतो. परंतु खालच्या आमच्या सभागृहामध्ये ते विधेयक सगळ्यांच्या दबावामुळे मागे घ्यावं लागलं आणि मी वर्षा सभागृहामध्ये तयारीनिशी गेलेलो होतो आणि मला त्यावेळी सभापतींनी सांगितलं की विधेयक खाली मागे घेतलेले आहे. आणि मी त्यावेळी तसाच पळत देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे गेलो आणि फाईल अशी उभ्यानं टाकून दिली हा अन्याय आहे आमच्यावरती. तर ते मला म्हणले की ठीक आहे पुढे निवडणुका होतील, आपलं सरकार बहुमतात येईल आणि आपण निश्चितपणाने ते विधेयक मान्य करून घेऊ. मी माझी भूमिका स्पष्ट आहे. यावेळी सुद्धा मी तातडीनं सगळ्यांना पत्रव्यवहार केला. देवेंद्रजी फडणवीस माजी मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला, यांच्यावर फोनवर बोललो, चंद्रकांत दादांच्यावर फोनवर बोललो. त्यांनी लगेच पत्र केंद्राला पत्राने पण आंदोलन करणं त्याचा काही पक्षावर तुम्हाला पक्षात काही विरोध झाला नाही? नाही का संबंधच नाही. कारण आमचा तो बेसच आहे. तर आत्माच आमचा निघून गेला तर मग शरीर कवडी मोलाच आहे ना. मी आमचा आत्मा कसा हरवू? आम्ही आत्मा आमचा नाही हरवू शकत. आता या विधेयकाच्या सपोर्टसाठी जर महाराष्ट्रातलं आता काँग्रेस राष्ट्रवादीचे ते तर सगळे विरोधात उतरलेले आहेत, तुमच्या काही शेतकरी संघटना उतरले आहेत, तुमचा पुढचा याचा प्रवास आता कसा असेल? ही एक शेतकरी मुक्तीचं विधेयक आहे आणि मी त्याच्यावरती निश्चितपणानं एक लगेच 2-4 दिवसामध्ये आम्ही बैठक घेत आहोत आणि एक बळीराजा प्रचार यात्रा किंवा बळीराजा यात्रा अशी राज्यभर काढायचा प्लॅन आम्ही आता तयार करायला लावलेला आहे आणि ती यात्रा संपूर्ण शेतीपट्ट्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्ही
घेणार आहोत. कारण बळीराजा यात्रा एवढ्यासाठी मी तिला नाव देतोय की इडापिडा तोडून दे आणि बळीचं राज्य घेऊन दे. ही माईमाऊली माझी प्रत्येक दिवाळीच्या सणाला आपल्या घरातल्या कर्त्या माणसाला ओळखताना म्हणत असते. तिचं तर स्वप्न आहे अनेक वर्षानुवर्षीचं, आणि ते स्वप्न कुठंतरी साकार होताना दिसतं आहे. थोडासा अंधारात प्रकाश यायला लागलेला आहे, आणि तो प्रकाश जर कोण अडवणार असेल तर निश्चितपणानं आम्हाला शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृतीचं काम हातात घ्यावं लागणार आहे. आणि तुम्ही घेण्याच्या आम्ही तयार. आमचे सहकारी उमेश घोंगडे तुम्हाला काही प्रश्न विचारतात. सदाभाऊ, या संदर्भात एक प्रश्न असा आहे, आता विरोधातले जे आता सगळे विरोधी पक्ष आहेत ते साहजिकच या तुमच्या विधेयकाला विरोध करतायत, राज्यभर देशभर वातावरण निर्माण करतात. मात्र गणेश देवी सारखे जे सामाजिक विचारवंत आहेत, जे खऱ्या अर्थानं ज्यांना आपण समाजाचा आवाज ज्यांना आपण म्हणू, असे गणेश देवी यांच्यासारख्या लोकांनी सुद्धा या विधेयकाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कागदमधूनच काल यात्रा सुरू केली आहे. तर अशा लोकांना तुम्ही नेमकं काय उत्तर देऊ शकाल? कारण एक काही मला ह्याच्यामध्ये काय या लोकांच्या म्हणजे हे थोडस शब्द थोडं मला ते एखाद्याच्या मनामध्ये त्या शब्दाविषयी थोडस वेदनाही तयार होती. पण मला आता थोर विचारवंत त्यांना म्हणूनच वाटत नाही, सगळे घोर विचारवंत आहे. अशा या विधेयकामध्ये आहे काय? या विधेयकामध्ये एकच आहे की मार्केट कमिटीचंही अस्तित्व अबाधित राहील, आणि मार्केट कमिटीच्या व्यतिरिक्त ज्याला कुणाला शेती व्यवसायाचा व्यापार उद्योग करायचा आहे त्याला त्या ठिकाणी खुलेपणा असेल, तो खुलेपणानं व्यापार करू शकेल, वेअरहाऊस उभा करू शकेल, साखळीची व्यवस्था उभा करू शकेल, किंवा शेतकऱ्याला वाटलं की प्रक्रियादाराबरोबर आपल्याला करार करायचा आहे, शेतकऱ्याला वाटलं एखाद्या फार्मर प्रोड्युसर बरोबर आपण आधीच शेतमालाचा भाव ठरवून आपल्याला येणारं जे काही उत्पादन आहे त्याचा करार करायचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्याला पर्याय निर्माण करून दिलेले आहेत. आणि मला एक सांगा, एखादा व्यापार करायला बहुराष्ट्रीय कंपनी असं आपण कॉर्पोरेट क्षेत्रातली एखादी कंपनी आहे, ती लुटायलाच येते असं कसं म्हणू शकतो आपण? अशा अनेक कंपन्या या देशामध्ये आलेल्या आहेत. अगदी इलेक्ट्रॉनिक मध्ये कंपनी आलेल्या आहेत, केमिकल मध्ये कंपनी आलेल्या आहेत. आणि ज्याला एखादी कॉर्पोरेट कंपनी ज्यावेळी शेतमालाच्या व्यवसायामध्ये खरेदी विक्रीच्या येत असते त्यावेळी ती तिचंही भांडवल गुंतवणूक करत असते. ती काही निव्वळ मोकळं बारदान घेऊन येणार आणि शेतातलं जाऊन पोत्यात भरून बाजारात घेऊन येणार नाही. ती तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणार आहे, हे करोडो रुपये त्या ठिकाणी पैसे लावणार आहे, आणि त्यांनाही वाटत असतं आपला उद्योग चांगला चालावा, त्यातून आपल्याला 2 पैसे नफा मिळावा. म्हणजे एका बाजूला आम्ही 91-92 साली खुली अर्थव्यवस्था सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही स्वीकारली, आणि मग शेतीच्या क्षेत्रामध्ये ही का आम्ही स्वीकारत नाही हे मला पडलेलं कोड आहे. इस्रायलमध्ये शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून जगाच्या बाजारपेठेवरती आज ते कब्जा मिळवू पाहत आहेत. आणि ज्यावेळी एखादी कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करत असतील त्याबरोबर ती तंत्रज्ञानही घेऊन येत असतील, नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आता तुम्हाला मी सांगतो, आपल्या भागामध्ये अगदी तुम्ही सातारा पुण्याच्या काही भागामध्ये गेला तर बटाटा चिप्ससाठी बटाट्याचं बियाणंही ते देतात, खतही ते देतात, आणि करार केल्या पद्धतीनं तो मालही घेऊन जातात. तीच अवस्था सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी विलासजी शिंदे आपल्यातला मराठी माणूस आहे की त्यानं जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकत्रित केलं, तो नवं वाणी देत आहे. मी तुम्हाला मध्येच बोलतो, मला असा प्रश्न आहे की विधेयक मंजूर झाल्यानंतर गेल्या 3-4 दिवसांमध्ये देशभरात राज्यात ज्या पद्धतीचं विरोधी वातावरण निर्माण विरोधकांनी केलेलं आहे, तर हे विधेयक कसं चांगलं आहे हे सांगण्याचं वातावरण तुमच्याकडनं, तुम्ही घटक पक्षात भाजपचे किंवा भाजप पक्ष म्हणून आणि तुम्ही घटक पक्ष म्हणून तुम्ही हे वातावरण निर्माण करणार की हे शेतकरी हिताचं विधेयक आहे, हे वातावरण निर्माण करायला तुम्ही कमी पडल्याचं वाटत नाही? एक तुम्हाला सांगतो, PV नरसिंहरावजी आणि अर्थमंत्री मनमोहन सिंगजी यांनी ज्यावेळी खुली अर्थव्यवस्था आणि गॅट करारावरती सह्या करून ते आम्ही आमच्या देशामध्ये आम्ही स्वीकारत आहोत. आणि त्या जी काही ती ध्येय धोरणं ती जी आहेत ती त्या पद्धतीनं आम्ही आमच्या देशामध्ये व्यवस्था उभा करू आणि प्लॅनिंग करून आम्ही कामाला आहोत. त्यावेळी सगळ्यांनी विरोध केला. पण त्यावेळी मला आठवतं की शरद जोशींनी शेगावच्या मेळाव्यामध्ये म्हटले की मला जर डंकेल भेटले तर मी माझ्या छातीवरचा बिल्ला काढील आणि मी त्याच्या छातीवर लावेन. आणि त्यावेळी शरद जोशींना सगळ्यांनी विरोध केला. अगदी BT1 कपाशीमध्ये पहिल्यांदा आलं
आणि विरोधक असे प्रचार करत होते की हे बियाणं पेरलं की मग हे अंगात कपडे घातले की कॅन्सर होणार आहे, शेतात लागवड केली की आजूबाजूची झाडं सुकून वाळून जाणार आहे, म्हणजे अशी त्यावेळी मोठी भीती घातली गेली होती. पण तो विरोध सगळा मोडून काढला. आणि विशेष म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट या बाबी उल्लेख केलेला आहे की बाजारपेठेचं शेतकऱ्यांना स्वातंत्र्य असेल, राज्याचा अडथळा असणार नाही, निर्यात बंदीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे मी तर म्हणेल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथजी डॉक्युमेंट आहेत सगळे. त्यांनी तर मीटिंगमध्ये ह्याच्या पुढे जाऊन म्हटलं की कॉर्पोरेट क्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये गुंतवणूक करायला आपण वाव दिला पाहिजे, त्यांना भांडवल दिलं पाहिजे. आणि हे देत असताना आपली जी काही तरुण पिढी आहे शिकलेली, ते जर ह्यामध्ये उतरत असेल तर त्यांना सुद्धा आर्थिक भांडवल आपण देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बाजारपेठा सक्षम करायला लागेल, मार्केटिंग व्यवस्था सक्षम करावी लागेल, तरच शेती व्यवसाय टिकू शकतो, अन्यथा टिकू शकत नाही. हे कमलनाथजी म्हटलेले लांब राहू दे. आता जे विरोध करत आहेत कपिल सिब्बलजी, आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सोयाबीन उत्पादक शेतकरी 1.5-2 लाख शेतकरी यांना खराब बियाणं मिळालं. त्या बियाणा कंपन्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तिने सुप्रीम कोर्टामध्ये स्टे जाऊन घेतला. त्यांची केस कोण लढवतं? कपिल सिब्बल लढवतात. मग ते म्हणणार आमचा व्यवसाय आहे. मग तसं आम्ही बी आमच्या व्यवसायाची सजग का असू नये. म्हणजे एक आहे की आता लोकांच्या मनामध्ये एक मोठी भीती घातलेली आहे की कॉर्पोरेट कंपन्या येणार आहेत, तुमची शेती घेणार आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांना त्या विधेयकामध्ये अधिकारच नाही शेतीवर हक्क सांगायचा. त्यांना अधिकार आहे तुम्ही करार केलेलं शेतमालावरती, आणि मग आधारभूत किमतीनं तुमचं धान्य खरेदी होणार नाही. यात सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे की कोण बोलत नाही. थोडंसं बोललं तर आपल्या अंगावर उलटा पाणी येऊ शकतो. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश का विरोध होत आहे? कारण मी अगदी प्रखरपणानं त्याच्यावरची मांडणी केलेली आहे की पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या सगळ्या टापूमध्ये गव्हाचं उत्पादन आणि राईस आपलं धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. आणि हे उत्पादन 85% आसपास ह्या मार्केट कमिट्याच खरेदी करत असतात आधारभूत किमतीत. कारण कायदाच आपला असा आहे की मार्केट कमिटीशिवाय आधारभूत किमतीनं कुणीही खरेदी करायचं नाही. मग आधारभूत किमतीनं खरेदी करायला धान्य पैसे केंद्राचे येतात, शेतकऱ्याचं धान्य येतं, आणि हे मध्ये मेडिटर म्हणून बसवतात. धान्य खरेदी केलं म्हणून केंद्राकडनं कमिशन घेतात, शेतकऱ्याचं धान्य खरेदी केलं म्हणून त्याच्याकडून शेळ, साडं, धामाली काय जे असेल ते त्याच्याकडून. म्हणजे दुहेरी पैसे एकट्या पंजाबला 675 कोटी रुपये दरवर्षी या खरेदी व्यवहाराच्या माध्यमातून मिळत असतात. आणि सगळ्यात त्यात एक मोठा घोटाळा आहे की मग 10%, 15% जे धान्य खरेदी केलेले आहे त्यातलं 15% घुशीने खाल्लं, उंदराने खाल्लं, सोडून गेलं, असं कागद तयार करायचं, पंचनामे तयार करायचे. त्याच्यात सगळे अधिकारी सामील असतात. आणि मग 400-500 कोटी रुपये तुम्ही हाणायला मिळतात. मग तेच धान्य बाहेर पुन्हा काळ्या बाजारानं विकायचं. म्हणजे हे मोठी चेन आहे. आता जसं इथं शुगर लॉबीच्या भोवतीनं राजकारण फिरतंय, तसं त्या एरियामध्ये मार्केट कमिटीच्या भोवतीनं राजकारण फिरत आहे. आणि मग त्या चेनला आता धक्का लागलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये चांगले शिकलेले IAS अधिकाऱ्याची लॉबी सुद्धा. ही काही नुसतं आंदोलन शेतकरी करतोय असं नाही, पण वर्षानुवर्ष शेतकऱ्यांचं नेमचं संबंध होतो. आणि म्हणून शेतकऱ्याला वाटायला लागलं की अरे हे बोलतील हे खरंच बोलायला लागले. म्हणजे अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार केली. भीती घातली, आता तुझं धान्य घेणार नाही, तुझं खड्यावर धान्य पडेल, अमुक होईल तमुक होईल. मी तर अजून एक मुद्दा कुठे साहेबांनी काढला होता मगाशी तो की शरद जोशी असते तर म्हणले असते शेतकऱ्याच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सुद्धा आधारभूत किमतीनं धान्य खरेदी करायचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि तो जर मिळाला असता तर ही जी मार्केट कमिटीतली जी बांडगोळ आहे ही तुम्हाला मी सांगतो अक्षरशः कपडे काढून आंदोलन करायला लागले असते. आज मला आमदार देऊ नका, पण मला मुंबई मार्केट कमिटीचं सभापती द्या. लांब राहते प्रशासक आपण होते पुणे मार्केट कमिटीवर. मी पणन खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळी एका संचालक वयासाठी दर निघत होते. मला माहित आहे की त्या खात्याचा मंत्री होतो. म्हणजे काही करा, काय लागतील तेवढे पैसे घ्या, पण मला तिथं प्रशासक मंडळामध्ये पुण्याला घुसवा. म्हणजे काय, म्हणजे हे तर मोठं गमक आहे ना काय. आणि म्हणून मला वाटतं की ज्यांच्या पोटापाण्याचा धंदा बंद पडत आहे, बंद होणार आहे, आता त्यांची थोडी वळवळ होणारच, त्याला काही पर्याय नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं जातं की मूल जन्माला येऊ द्या,
जन्माला आल्यानंतर ते कसं चालतंय आपण बघूया. शेवटी कायदे आपणच करत असतो लोकशाहीमध्ये. परत त्याच्यात बदल करायचा असेल तर आपणच करत असतो. जर जाचक वाटले, शेतकऱ्याचं त्याच्यात हित नसेल तर निश्चितपणाने आपण बदल करायसाठी पुन्हा आपण उभा राहू शकतो. पण मला वाटतं की नवीन आम्ही काही स्वीकारणार नाही म्हटलं तर असं नाही चालणार. नाविन्य म्हणजे नवं तंत्रज्ञान, नवं जग आज वेगवेगळं संशोधन करून पुढे येत आहे. त्याच्याबरोबर आम्ही नाही जायचं म्हटलं तर आमचा नाही टिकावं लागणार. जर आता आम्ही असं ठरवलं की काही नाही, आता एक चांगली सोन्याची तलवार करूया, पाकिस्तानाच्या बरोबर लढायला जाऊया, तिकडे 56 आहे, नाही चालत आता. बरोबर. तर सदाभाऊ धन्यवाद. आपण सरकारला आलात, चांगली मुलाखत दिली आणि या मुलाखतीतनं अनेक समस्या किंवा अनेक गैरसमज लोकांचे दूर होतील अशी अपेक्षा आहे. आणि पुन्हा आपले इथं आल्याबद्दल धन्यवाद.